मंडळी, लग्नासाठी मुलगी बघायला गेलं ना, मुलाला एकच प्रश्न असतो. मुलाला वावर किती एकर आहे, मुलाला स्वतःचं घर आहे का. घेईल ते वावर, स्वतःचं घर पण बांधेल. पण तुमची मुलगी त्या लायकीची ठरेल का? तुमची मुलगी ते धुतल्या तांदळातली त्या वावरात काम करेल का? वावर किती एकर आहे, पण त्या वावरात आमची मुलगी काम नाही करणार. मग काम नाही करायचं तर वावर कशाला पाहिजे? एकूण खायला? अहो, जर एवढं करस तर मोठ्यांनाच मोठं करण्यापेक्षा एखाद्या गरीब शेतकऱ्याला मुलगी देऊन बघा ना. दोघांनी जर मिळून कष्ट केलं तर नक्कीच त्याचा परपंच पुढं जाईल. नसल त्याच्याकडे पैसा पाणी, बंगला नसल, गाडी नसल, पण 3 वेळेचं जेवण आहे ना, ते मात्र सुखाने मिळेल. ते मोठ्याच्या घरी मिळायचं नाही. पैशाने सगळं विकत घेता येतं, पण हा सुखाचा घास आहे ना, हा कधीच विकत घेता येणार नाही. कष्ट करून जिथं सुखी राहील ना, ते श्रीमंताच्या घरी सगळ्या व्यवस्था असून तिथं सुखी माणूस राहू शकत नाही. हे तुम्ही पण बघितलेलं आहे समोर, आणि मी पण बघते, रोज ऐकतोय आपण. भरपूर अशा घटना घडतात. तरी पण मोठ्याच्याच घरी द्यायची. गरीबाची मुलगी असती तरी पण त्यांना श्रीमंताच्याच घरी द्यायचं. आता असं म्हणत असून तू आहे शेतकऱ्याची म्हणून अशी बोलते. माझ्या बापाच्या घरी गरीबच परिस्थिती आहे, आणि माझ्या बापाने शेतकरीच बघून दिलाय. आणि जो शेतकरी दिलाय बघून तो पण गरीबच आहे. तो दोघं मिळून कष्ट करतोय, मस्त दिवसभर एकामेकाला साथ देतोय, मिळून कष्ट करतोय. नवऱ्याला बायकोच्या कष्टाची जाणे आणि बायकोला नवऱ्याच्या कष्टाची जाणे. त्याच्यामुळं दिवसभर कष्ट करून संध्याकाळी जी चटणी भाकर करेल ना, तर ते आम्ही आनंदाने खातो. तसं मोठ्यांच्या घरी ते आनंदाने मिळत नाही. कारण बायको काय काम करते घरी ते नवऱ्याला माहीत नसतं, आणि नवरा बाहेर काय काम करतो ते बायकोला माहीत नसतं. त्याच्यामुळं कामाची ही किंमत कुणालाच नसते त्यांच्यात. त्यामुळं ते सुखी कधीच होत नाहीत. हे लक्षात असू द्या. तर या दुपारचं जेवण करायला.